हर्षल पाटील यांच्या आत्महत्येच्या निषेधार्थ नागपुरात आंदोलन करण्यात आलं। नागपुरातील कंत्राटदार संघटनांनी जिल्हा परिषदेसमोर निषेध नोंदवला। नागपूर जिल्ह्यातील कंत्राटदाराचे 6,000 कोटी रुपये थकीत आहेत। राज्यभरातील कंत्राटदाराचे 89,000 कोटी थकीत असल्याचा आरोप होतोय। नागपूर जिल्हा परिषदेच्या गेटवर हर्षल पाटीलला श्रद्धांजली वाहण्यात आली। हर्षल पाटीलच्या आत्महत्येला सरकार जबाबदार आहे असा आरोप कंत्राटदारांनी केला। आज बघू शकता आमच्याकडे एवढे सारे जलजीवन मिशनचे तुम्ही काम करा नाहीतर आम्ही तुम्हाला ब्लॅकलिस्ट करू अशा प्रकारच्या धमक्या देतात। आमची त्या सरकारचं करायचं काय? मागील 2 वर्षापासून आम्ही शासनाकडे मागणी करतो आहे की बा आमचे पेमेंट द्या। सुमारे 89,000 करोडचे बॅलन्स पूर्ण महाराष्ट्रात सगळ्या विभागाचे प्रलंबित आहेत। त्यात जलजीवन मिशनचे सुमारे 12,000 करोड बाकी आहेत। आम्ही ही भीती वारंवार व्यक्त केली आहे मुख्यमंत्र्यांसमोर, मंत्र्यांसमोर की शेतकऱ्यांनंतर आमचाच नंबर लागणार आहे आणि आत्महत्याची सुरुवात होणार आहे। दुर्दैवाने ती घटना काल घडली। त्यासाठी आम्ही शासनाचा निषेध करतो आहे।